जिल्ह्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीचा सर्व कामांच्या आढाव्याच्या संदर्भामधली एक बैठक घेण्यासाठी मी खरं तर आलो होतो। खरं तर रेल्वेने प्रवास करत कोकण कन्या थोडीशी उशिरा आल्यामुळे कणकवली रेस्ट हाऊसला मी स्वतः सकाळच्या सगळ्या विधी आटपण्याच्या दृष्टिकोनातून मी कणकवली रेस्ट हाऊसला गेलो। आंघोळ वगैरे करून त्या ठिकाणी तयारीच करत होतो की त्या ठिकाणी माझे अनेक कार्यकर्ते आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतोच, परंतु त्या ठिकाणी सिंधुदुर्ग आणि या भागातील आमदार वैभव नाईक हे त्या ठिकाणी आले आणि त्यांची आणि माझी त्या ठिकाणी भेट झाली। खरं तर वर्तमानपत्र आणि न्यूजवरती उलटसुलट अनेक गोष्टी सुरू आहेत, परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण या भारतीय जनता पार्टी आणि संघटनात्मक सगळ्या विषयांमध्ये मी कोकण म्हणून प्रत्येक विषयामध्ये संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून नेहमीच प्रयत्न करत असतो। अनेक लोकप्रतिनिधी हे माझ्या संपर्कात असतात आणि असे सगळ्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने वैभव नाईक सुद्धा बऱ्याच वेळेला या संदर्भात माझ्याशी चर्चा केली, परंतु मी नेहमीच त्यांना सांगत असतो की आदरणीय कोकण या विषयामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय या संदर्भातला कोणताही निर्णय हा मी करू शकणार नाही। आणि मग असेच सगळं बऱ्याच इकडच्या तिकडच्या गप्पा ह्या आमच्या झाल्या। त्यामुळे बंद दरवाजामध्ये काय घडलं हे जर मी सांगितलं नाही तर ते उचित ठरणार नव्हतं, म्हणून थोडासा या सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं आपल्या सर्वांना माहिती असावी म्हणून मग थोडासा हा सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे। त्यामुळे आदरणीय नारायण राणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण कोकणामध्ये काम करत असतो। त्यामुळे कोणताही लोकप्रतिनिधीला किंवा कोणत्याही नेत्याला जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही बावनकुळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांना विचारल्याशिवाय करत नाही, असंच मी प्रत्येकाला सांगत असतो। रवींद्र चव्हाण यांनी काल दिलेलं स्टेटमेंट म्हणजे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामध्ये जी अंतर्गत धुसफूस आहे ती या निमित्ताने बाहेर आली। खरं तर काल रवींद्र चव्हाणांचा नियोजित दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये 10 वाजता ते शासकीय विश्रामगृह कणकवली येथे येणार होते आणि हळवळ उड्डाणपुलासंदर्भात त्यांनी त्या कामामध्ये बदल सुचवले होते आणि ते काल लवकर झालं पाहिजे म्हणून मी आणि कन्हैया पारकर त्यांना शासकीय विश्रामगृहामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत सरोगड यांच्या समोरच भेटलो आणि त्यांना त्या पत्र दिलं आणि हे काम लवकर होण्यासाठी तुम्ही त्यात बदल सुचू नका असं त्यांना विनंती केली। आणि त्याचप्रमाणे आणि खरं तर उद्धवजींचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो दौरा झाला आहे त्या दौऱ्याबद्दल भाजपच्या लोकांनी सगळी धडकी भरलेली आहे। आज भाजपला लोकसभेला उमेदवारसुद्धा मिळत नाही या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळेच ते भ्रमिष्ट झालेले आहेत। सातत्याने उद्धवजींना जिल्ह्यातल्या लोकांनी अल्पावधीमध्ये दौरा नियोजित करण्यात आला आणि अल्पावधीमध्ये हजारो लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे ही अशी भूमिका ते घेत आहेत। खरं तर सातत्याने मला खरं तर अनेक ऑफर होत्या, मंत्रिपदाच्या ऑफर होत्या, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आम्ही निष्ठावंत आहोत, जनतेवर आम्ही निष्ठावंत आहोत। याआधीसुद्धा माझ्या चौकशा सुरू आहेत। खरं तर या चौकशा सुरू असताना सुद्धा 20 वर्षातला हिशोब मी त्यांच्याकडे दिलेला आहे, तरी पण 1 रुपयाचा भ्रष्टाचार ते काढू शकले नाही, ती वस्तुस्थिती आहे। आणि माझं भाजपच्या लोकांना आव्हानच आहे की तुम्ही अनेक लोकांना ईडी लावता, CBI करता, त्याचप्रमाणे त्यांच्या चौकशा लावण्याचा प्रयत्न करता, परंतु माझ्या या चौकशा लावून तुम्ही 1 रुपया तरी माझा गैरमार्गाने कमाल दाखवा आणि माझ्यावर जी कारवाई करायची ती करा। आणि अशा बातम्या पसरल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होणार नाही तर निश्चितपणे लोकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे की सातत्याने जी माणसं चांगली काम करतात, जी माणसं प्रामाणिक आहेत त्यांना आपल्यामध्ये ओढण्यासाठी अनेक आमिषं द्यायची, ती आमिष न दिली तर त्यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करायचा। परंतु विकास कामासंदर्भात सुद्धा आम्ही आदित्य ठाकरे यांच्यावर चर्चा केली होती की विकास कामासंदर्भात जास्तीत जास्त आपण प्रयत्न करायचा।
आणि त्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा अनेक वेळा सकारात्मक असतात, परंतु त्यांच्या आणि राणेंच्या या वादामुळे काही गोष्टी त्यांच्याकडनं होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा माझ्या मतदारसंघासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात, अनेक ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो, अनेक अधिकाऱ्यांना भेटतो, अनेक मंत्र्यांना भेटतो. परंतु हा जो विषय आहे तो विकास कामासंदर्भातच असेल. निष्ठा आणि खरं तर हा दौरा एखाद्याची गुप्त भेट असेल तर ती काय सांगून होत नाही. ही खुलेआम रेस्ट हाऊसमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या समोरीच या ठिकाणी त्यांना भेटलो. अनेक आजसुद्धा आयुष्यभर भारतचे अधिकारी ओरसमध्ये आले आहेत, त्यांना सुद्धा आज भेटणार आहे. म्हणून जी कामं होतात त्यासाठी शासकीय लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय अधिकाऱ्यांना भेटणं, शासकीय ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांना भेटणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी कायम करत राहणार आहे. आणि त्यामुळे अशा बदनामीकारक बातम्या करून खरं तर तुम्हाला आता जनाधार कमी होत चालला आहे, तुमचं पितळ उघड पडलं आहे. उद्योजींचा झंझावत आज संपूर्ण राज्यामध्ये उद्योजींचा आहे, त्याचबरोबर आदित्यजींचा झंझावत, त्यापुढे तुम्ही टिकणार नाही, तुम्हाला कळून चुकलं आहे आणि त्यामुळे तुम्ही पक्ष फोडताय, कार्यकर्ते फोडतायत. परंतु आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते, आमच्यासारखे प्रामाणिक शिवसैनिक तुम्ही फोडू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.